माझ्या महानंदा हरंगोळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शनीची 7.5 दूर करण्यासाठी पिंपळाच्या वृक्षाचं पूजन करावं याचा व्हिडिओ आपण बघणार आहोत। या पिंपळाच्या वृक्षाचं पूजन का करावं याचा व्हिडिओ आज बघणार आहोत। तर दधीची नावाचे ऋषी होते। च्यवनप्राश ऋषीचे पुत्र दधीची हे महान असे शिवभक्त होते आणि शिव पूजन करून महामृत्युंजयाचा जप करून महादेवाला प्रसन्न करून घेतलं आणि त्यांनी एक वरदान मागून घेतलं, माझे हाड वज्रासारखे व्हावे आणि मला कोणीही मारू शकणार नाही आणि मी कोणापुढेही दीन होऊ नये। अशा प्रकारचे 3 वरदान ह्या ऋषींनी मागून घेतले आणि ह्यांचे हाड वज्रासारखे झाले। देवांना वृत्रासुर नावाच्या राक्षसाने त्रास देऊ लागला। ही वृत्रासुर नावाचा जो राक्षस होता ह्यानं ब्रह्मदेवाची आराधना करून तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वरदान मागून घेतलेलं होतं, मला कोणत्याही धातूच्या शास्त्राने मृत्यू येऊ नये। तांब पितळ लोखंड सोनं चांदी अशा प्रकारच्या धातूच्या शास्त्रानं मरण येऊ नये आणि वापरलेल्या शास्त्रांनाही मरण येऊ नये असं वरदान मागून घेतलं आणि तो देवांना त्रास देऊ लागला। सळो का पळो करून सोडलं, देवांना बंदीमध्ये घालू लागला। देव त्रासून गेले आणि बृहस्पतीकडे गेलेले आहेत। तेव्हा इंद्रानं सांगितलं, ब्रह्मदेव आणि इंद्र एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं सर्व देवांना, ह्याला उपाय म्हटलं तर दधीची ऋषीचे हाड हे वज्रासारखे झालेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण हाड मागून जर आणले, त्यापासून वज्रदंड बनवलं तर हा राक्षस मरू शकेल। परंतु दधीची ऋषीला हाड कसे मागायचे? सर्व देव मिळून दधीची ऋषीकडे गेले। दधीची ऋषीच्या घरी गेल्यानंतर दधीची ऋषींनी देवांना येण्याचं प्रयोजन काय असं विचारलं। तेव्हा दधीची ऋषीची पत्नी जी होती सुवर्चा ती तिथं जवळच होती, म्हणून दधीची ऋषी देव तिथं काहीच बोललेले नाहीत। दधीची ऋषीच्या लक्षात आलं की सुवर्चा समोर ह्या देवांना बोलायचं नाही, म्हणून त्यांनी आपली पत्नी सुवर्चा हिला पाणी आणण्यासाठी म्हणून बाहेर पाठवलं आणि पुन्हा देवांना विचारलं, सांगा तुम्ही कशा करता आला आहात? तेव्हा दधीची ऋषींना देवांनी सांगितलं, आम्ही तुम्हाला तुमचे हाड मागण्यासाठी आलेलो आहोत आणि सर्व या वृत्रासुराच्या छळाला त्रासून गेलो आहोत आणि ह्याला कोणत्याच शास्त्रानं मरण येत नाही, धातूचे शास्त्रानं मरण येत नाही। आमच्याकडे शास्त्र आहेत परंतु ते वापरलेले आहेत आणि ह्याला मरण नवीनच शास्त्रानं यावं असं ह्याने वरदान मागून घेतलेलं आहे, म्हणून आम्ही तुमचे हाड मागण्यासाठी आलेलो आहोत। दधीची ऋषी हे शिवभक्त होते, शिवासारखे उद्धार होते। जसं शिव परमात्म्यानं जगावरचं संकट दूर करण्यासाठी कालकूट विष पिऊन स्वतःच्या कंठामध्ये साठवलं, जगाचं रक्षण केलं आणि स्वतःला त्रास करून घेतला, तसेच दधीची ऋषी सुद्धा शिवाचेच भक्त होते आणि तसेच परोपकारी होते। दधीची ऋषींनी लगेच आपला देह त्याग केला आणि गाईला ते सगळं शरीर साफ करायला लावलेलं आहे त्या देवांनी। तेवढ्यामध्ये सुवर्चा दधीची ऋषीची पत्नी परत आली आणि तिनं बघितलेलं आहे आपल्या पतीचं प्रेत। तेव्हा तिनं हंबरडा फोडला, मोठ्यानं रडू लागली आणि देवाला म्हणू लागली, शाप दिला देवांना, तुम्ही इथं माझ्या घरी येऊन काय केलं? तुम्ही पतीला माझ्या काय बोललात? माझ्या पतीची तुम्ही हत्या केली, तुम्ही पशुसारखे आहात आणि तुम्ही पशु व्हाल असा त्या सुवर्चाने शाप दिलेला आहे। आणि सुवर्चा दधीची ऋषी बरोबर सती जाण्यासाठी निघाली। तेव्हा आकाशवाणी झाली, तू सती जाऊ नकोस, दधीची ऋषीचा अंकुर तुझ्या पोटामध्ये गर्भ वाढत आहे आणि तू बाल हत्या करू नको आणि तू सती जाऊ नको। अशी आकाशवाणी ऐकल्यानंतर ती सुवर्चा पिंपळाच्या झाडाखाली गेली, तिथं पोटावर दगड मारून घेतला आणि गर्भ काढून टाकला
अतिशय सुंदर असा गोड तिथं बालक जन्माला आला आणि तिनं त्या बालकाला चिरंजीवी हो असा आशीर्वाद दिला आणि पिंपळाच्या झाडाखाली सोडून ती सती गेली. हा पिपलाद नाव ब्रह्म ऋषींनी येऊन त्याचं नामकरण केलं. पिंपळाच्या झाडाखाली वाढायला लागला म्हणून त्याचं नाव पिपलाद असं ठेवलं. विष्णू परमात्म्यानं संस्कार केले. या पिपलादाने 12 वर्ष पिंपळाच्या झाडाखाली तपश्चर्या केली. जेव्हा 12 वर्ष पूर्ण झाले, एक वेळेस शिव परमात्मा तिथं त्या पिपलादाला दर्शन देण्यासाठी आले. तेव्हा पिपलादाने महादेवाला विचारलेलं आहे, देवा माझं असं कोणतं पाप होतं का मला माता पिता लहानपणीच सोडून गेले, मी जन्मताच अनाथ का झालो, ह्याचं कारण तुम्ही मला सांगा असं महादेवाला या पिपलादाने विचारलं. तेव्हा महादेवाने सांगितलं, पिपलाद तुझ्या राशीला शनीची 7.5 लागलेली होती, शनीची धया लागलेली होती म्हणून तुझ्या आईवडिलाचं छत्र जन्मताच हरवलं. पिपलादाला क्रोध आलेला आहे. पिपलाद ऋषी तपस्वी होते आणि ती शनीला मारून टाकायला निघाले. जेव्हा शनीला मारून टाकायला पिपलाद ऋषी धावले तेव्हा हा शनी महादेवाच्या पाठीमागं लपून बसला. महादेवाला शरण गेला. महादेवानं त्याला अभय दिलं. पिपलादाला थांबवलेलं आहे आणि शनीला काही बंधनं घालून दिले. पिपलाद ऋषी महादेवाला म्हणाले, या शनीची 7.5 बालकाला लागू नये. जन्म झाल्यापासून 15 वर्षापर्यंत जरी त्या बालकाच्या राशीला 7.5 असली तरी त्याचा प्रभाव त्या बालकावर होऊ नये. ह्या शनीनं त्याला काहीच करू नये असं ह्याच्याकडून वधवून घ्या असं महादेवाला पिपलादाने सांगितलेलं आहे. शनीने ते मान्य केलं. पुन्हाही शनी 7.5 लागली त्या राशींना त्रास देऊ लागला. तेव्हा पिपलादाने शनीचा बंदोबस्त केला. त्याला बांधून ठेवण्याची तयारी केली. तेव्हा शनीनं हात जोडले. पिपलाद ऋषी म्हणाले, तू त्रास देऊ नकोस. तेव्हापासून ह्या पिपलाद ऋषीची पूजन जर केलं तर शनीची 7.5 लागत नाही, त्याचा त्रास होत नाही. ज्याच्या राशीला शनीची 7.5 लागलेली आहे त्याने शनिवारी पिंपळाच्या झाडाचं पूजन करावं. पिंपळाच्या वृक्षाखाली संध्याकाळच्या टायमाला सूर्यास्त होण्याच्या अगोदर पूजनाला जावं. पूजन करत असताना तांब्या पितळाचा दिवा घेऊ नये, मातीचा दिवा घ्यावा. त्याच्यामध्ये आडवी वात लावाव्या 2 आणि ह्याची ज्योती पश्चिम दिशेला करावी. पूजा करणाराचं मुखही पश्चिम दिशेलाच असावं. या पिंपळाच्या वृक्षाची पूजा करत असताना काळा कपडा, खडी मीठ, उडीद आणि खिळा असावा. साखराचा नैवेद्य दाखवावा. दीपक प्रज्वलित करून पिंपळाच्या वृक्षाची शनिवारी पूजा करावी. असे 5 शनिवारी पिंपळाच्या वृक्षाची पूजन जर केलं तर त्याला शनीची 7.5 त्रास देणार नाही, शनीची बाधा त्यांना लागणार नाही. अशा प्रकारे ह्या शनीनं मान्य करून घेतलं आणि ह्या पिपलाद ऋषींनी शनीचा बंदोबस्त केल्यामुळं पिंपळाच्या झाडाचं पूजन केल्यानंतर शनीची बाधा होत नाही, त्याच्या राशीला शनीचा त्रास होत नाही. माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा.